नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीया, जी यंदा आपण रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरी करत आहोत। तसेच आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा अर्चना सुद्धा करतात। एकंदरीत स्नान, दान, जप, तप इत्यादीसाठी ही तिथी खूप महत्त्वाची असते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयापासून आंबा का खातात, तसेच अक्षय तृतीयाला पितरांना आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो, या दिवशी मृत पूर्वजांची पूजा का करतात व कशी करावी, तसेच करावं केळी म्हणजे काय, मृत पूर्वजांचे पूजन, तर्पण, होम हवन अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळून जाईल। यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी ही समाप्त होणार आहे। त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे आणि या तिथीला पूर्वाह व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात। बघा, 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे। तर या दिवशी सोने खरेदी मुहूर्त व पूजेचा शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे देत आहे। यावेळी तुम्हाला खरेदी करता आले किंवा पूजा करता आली तर अतिउत्तम, पण रविवारी दिवसभरामध्ये पुढे दिलेल्या दोन्ही वेळा ह्या शुभ असणार आहे। पण तुम्हाला या वेळेत नाही जमले तरी तुम्ही दिवसभरात देखील तुमच्या वेळेनुसार तुम्ही खरेदी किंवा पूजाही करू शकता, कारण संपूर्ण दिवस तसा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे तो शुभच असणार आहे। बघा, 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी सकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो 6:10 पासून ते दुपारी 12:25 पर्यंत आहे आणि दुसरा संध्याकाळचा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असेल। बघा, या अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याचं त्याचं औचित्य साधून काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल किंवा काही नवीन कामांना सुरुवात करायची असेल तर ती तुम्हाला दिवसभरात किंवा दिलेल्या शुभ वेळेत कधीही तुम्हाला करता येईल। अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य देऊन या दिवसाची मंगलमय अशी सुरुवात करावी। दक्षिणेकडे तोंड करून पितरांनाही तर्पण करावं व तुळशीची पूजा करून देवांची पूजा करायला घ्यायची, दिवा लावावा, त्याला नमस्कार करावा। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी आणि नंतर आपल्याला अक्षय पात्रांची, कवड्यांची पूजा करायची आहे। बघा, ती कशी करावी याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो नक्की पहा। त्यानंतर बघा, अक्षय तृतीयाला केली जाणारी देवपूजा तसेच अक्षय पात्राची पूजा झाल्यानंतर आता या दिवशी केली जाणारी पितृपूजा कशी करायची ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। बघा, देवपूजा बरोबर पितरांच्या तिथीलाही महत्त्व आहे, त्यामुळे ज्याच्या घरामध्ये किंवा ज्यांच्याकडे पितरांचा टाक आहे त्यांनी पितरांच्या टाकाला देखील स्नान घालायचं विसरायचं नाही। हवं तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून त्या पाण्याने तुम्ही पितरांच्या टाकाला स्नान घालू शकता। जर पितरांचे फोटो असतील तर ते पुसून घ्या। अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ उदक कुंभ पुजून ते दान करण्याची पद्धत आहे। उदक कुंभ म्हणजे पाणी ठेवण्याचे मातीचे घडे, सर्वसामान्य भाषेमध्ये आपण त्याला करा किंवा केळी असं म्हणतो। तर या करा आणि केळीचं पूजन सुद्धा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर करता येईल किंवा तिथे जागा जर नसेल तर साईडला कुठेतरी आपण त्या खोलीमध्ये ही पूजा करू शकतो। अगदी देवांच्या खोलीत जागा नसेल तर दुसऱ्या कोणत्याही खोलीत तुम्ही ही पूजा मांडली तरीही चालेल। पितरांची दिशा ही दक्षिण दिशा असते आणि पितरांच्या समोर आपण त्यांची पूजा करायला बसलो तर आपलं तोंड उत्तरेला होईल, अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडता येईल। म्हणजे पितरांचे तोंड दक्षिणेला असणार आहे। तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा, साईडने रांगोळी वगैरे काढून घ्यायची, कारण आपण पितरांना सुद्धा देव मानतो। पितृदेव भव, रांगोळी वगैरे काढून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला त्या आसनावरती फोटो ठेवा, त्या फोटोला हार घाला, जर फोटो नसेल तरीही काही हरकत नाही। नंतर फोटो समोर एक प्लेट ठेवायची आहे, प्लेटमध्ये जव किंवा गहू हे धान्य ठेवायचं। आता करा कोणी पुजायची आणि केळी कोणी पुजायची, करा व केळी कशी पुजावी अगदी सविस्तर माहितीचा व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि पूजा मांडणी देखील समजेल। आता करा व केळीचे पूजन झाले की लगेच तर्पण करावे, 5 ते 10 मिनिटे लागतील। बघा, अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे। तर्पण विधी तुम्हाला थोडक्यात कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। पांढरे वस्त्र परिधान करावे व तांब्यातील चमच्याभर पाणी प्रथम आपण प्राशन करावे। चमच्याभर पाणी आपण तळहातावर घेऊन संकल्प करायचा की मी म्हणजेच माझं पूर्ण नाव सांगावे, आपले गोत्र सांगावे, तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा आणि पुढे बोलावे, माझ्या वडिलांसह माझे प्रिय प्राणी, माझे पूर्वज, माझे वंशज, माझे सगळे नातेवाईक आहेत
जे मृत आहेत त्यांना मी तर्पणविधी करत आहे असा संकल्प करायचा आणि नंतर तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्या तांब्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, फुलांच्या पाकळ्या, चंदन पावडर टाकायची. गंगाजल असेल तर ते टाका, ते नसेल तर तुळशीची 2-3 पाने टाका आणि नंतर आपण गुडघ्यावर बसून म्हणजेच मारुती जसा बसतो त्या पद्धतीने डावा गुडघा खाली आणि उजवा गुडघा वर असा करून बसायचा आहे. तुमचं वय जास्त असेल तर तसं बसता येत नसेल तर तुम्ही डावी मांडी खाली ठेवून उजवी मांडी उभी करून अशा पद्धतीने बसावे. साधी मांडी घालून बसलं तरी सुद्धा चालेल. आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करणे फार महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या कोणत्याही पूर्वजांचं किंवा पितरांचं कार्य करताना नेहमी दक्षिणेकडे तोंड झालंच पाहिजे आणि हे महत्त्वाचं. जिथे आपण पितरांची पूजा मांडणी केली आहे तिथे बसले तरीही चालेल. एक तामण घ्या. प्रत्येक वेळी आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन आपले वडील वारले असतील तर वडिलांचं नाव घ्यायचं. उदाहरणार्थ बघा, सदाशिव यांना मी माझा तर्पण इथे अर्पण करत आहे. त्यानंतर आजोबा असतील तर त्यांचं नाव घ्यायचं व नाव पुढे घेऊन बोलायचं आहे त्यांना मी तर्पण अर्पण करत आहे. समजा आजोबांचे वडील असतील तर त्यांचं नाव घ्या आणि यांना मी तर्पण अर्पण करत आहे. प्रत्येक वेळी हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी भांड्यामध्ये किंवा कुंडीमध्ये सोडावे. अंगठ्याच्या बाजूने सोडावे म्हणजे अंगठ्यावरून सोडावे आणि अशा प्रकारे जे तुमचे पूर्वजांची नावे आहेत त्याचबरोबर आईची आई त्यांच्या 3 पिढ्यांची नावे घ्या आणि जर नाव माहीत नसेल तर माझे पंजोबा अमुक असे म्हणावे. त्याचबरोबर तुमच्या घरातील मृत काका, काकू, मावशी यांनाही तुम्ही तर्पणविधी हा करू शकता. तसे तुमच्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आवडत असेल आणि तो जर आता हयात नसेल तर त्याच्या नावाने देखील तुम्ही तर्पण करू शकता आणि ते तांब्यातील पाणी आहे ते थोडे थोडे चमच्यावर हातावर घ्यायचं आणि अंगठ्यावरून खाली चमच्यावर पाणी प्रत्येक वेळी नाव घेऊन ताम्हणामध्ये सोडायचं. अशा प्रकारे तर्पणविधी करायचा. हे पाणी तुम्ही कुंडीत टाकावे आणि हा विधी तुम्ही डायरेक्ट कुंडीत जरी केला तरी चालतो. म्हणजे ताम्हणाचा वापर न करता कुंडीसमोर घेऊन बसावे व हा विधी करावा. अगोदर आपल्या पूर्वजांची नावे पानावरती लिहून काढा म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. त्यांना सांगा मला पितृदोष आहे तर नष्ट व्हावा, घरामध्ये सुख शांती समाधान आनंद लाभावा. या गोष्टीमुळे पितृ शांत होतात आणि या विधीमुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास देखील होत नाही. अक्षय तृतीयाला जमलं तर नक्की तुम्ही तर्पणविधी करावा. तर्पणविधी झाल्यानंतर तुम्हाला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तसे दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावून त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून तुमच्याकडे पितृनिवारक स्तोत्र असेल, पितरांच्या संबंधित जी काही स्तोत्र वगैरे वाचले जातात तेही तुम्ही यावेळेत वाचू शकता. आता काही ठिकाणी ही पूजा देवपूजा झाली सकाळी की लगेच मांडून ठेवतात आणि 12 वाजायच्या वेळी तेव्हा नैवेद्य वगैरे दाखवून झाला की थोड्या वेळाने लगेचच या उदक कुंभाचं दान होतं. काही ठिकाणी असं असतं की 12 वाजायच्या वेळेला म्हणजे जेव्हा नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हाच हे घडे मांडले जातात आणि त्याची पूजा होते आणि आघारी वगैरे पिळून लगेच मग उदक कुंभांना त्या दिवशी दान करतात किंवा कोणी दुसऱ्या दिवशी सुद्धा दान करतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य देवांना आणि पितरांना दाखवण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी हाही नियम पाळला जातो की जोपर्यंत अक्षय तृतीयाला पितरांच्या नावाने आंबा आघाडीवर पिळला जात नाही किंवा त्याचा आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत घरातला एक मोठा माणूस किंवा बाई माणूस आंबा खात नाही. तर तुमच्याकडे हा नियम पाळतात का ते देखील सांगा. तसेच कोरडा शिदा देखील आपण भरून या पितरांच्या पूजेसमोर ठेवू शकतो. कोरड्या शिद्यामध्ये काय काय ठेवायचं तर बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तेल, थोडासा गूळ आणि लाल सुक्या मिरच्या आणि हे सगळं नंतर आपण गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना उदक कुंभासह पितरांच्या स्मरण करून दान करून देऊ शकतो. किंवा मग तुमच्याकडे अशी पद्धत नसेल तर दान वगैरे करण्याची तर ते जे मातीचे घडे असतात ते आपण आपल्याच घरी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी देखील वापरू शकतो. या काळामध्ये जर कोणाला पाण्याचे दान करायचं असेल तर त्याचं पुण्य आपल्याला अक्षय राहतं, अविनाशी राहतं आणि हेच पुण्य आपल्याला कायम कामात येतं. तर मग बागबगीचे जिथे असतात तिथे तुम्ही हे मातीचे घडे पाणी भरून ठेवले तर पशुपक्षी ते पाणी पिऊ शकतात. त्याचबरोबर हा जो शिदा असतो तोही नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरला तर चांगलंच आहे. पण बघा, या दिवशी दान करण्याचं महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला दान करण्यासाठी सांगितलं आहे. आता या दिवशी घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अग्निहोत्र किंवा होम करण्याची देखील पद्धत आहे. एखादं मोठं ताट घ्या किंवा मातीचं भांडं घ्या, नाहीतर मग आपलं जे पत्र्याचं घमेलं वगैरे असतं ना तर त्यामध्ये तुम्ही एखादी गोवरी किंवा थोडीशी लाकडं पेटवून घ्यायची. लाकडं नसतील तर गोवरी पेटवून घ्या, त्याच्यावर तूप टाका, थोडासा भात टाका किंवा आपण जे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असतो तर ते सगळं थोडं टाकलं, थोडासा कापूर टाकायचा आणि आपण त्याच्यावर थोडासा आंबा पिळायचा.
म्हणजे पितरांपर्यंत तो सुवास पोचला असं त्याचा अर्थ होतो. आणि थोडासा आंबा पिळून मग ते तुम्हाला आघाडी म्हणून दाखवायचं आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सर्व कुटुंबीय मिळून जेवण देखील करू शकता. पण बघा, जेवणा अगोदर आपण उपवास करू म्हणून आता ज्या घरी फक्त स्त्रीच्या नावानेच पितरांची पूजा झालेली आहे त्याने एखाद्या स्त्रीला बोलावलं तरीही चालेल. स्त्री पुरुष दोघांच्या नावाने पितृपूजा झाली असेल तर दाम्पत्याला बोलवा. फक्त पुरुषांच्याच नावाने झाली असेल तर एखाद्या पुरुषाला तुम्ही उपास करू म्हणून बोलावलं तरी देखील चालू शकतं. आता आपण जो काही अग्निहोत्राचा होम केलेला आहे किंवा आघारी होम तो तुमच्या घरामध्ये फिरवला तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की जी नकारात्मकता असते ती निघून जाते. पितृदोष असेल तर तोही निघून जातो आणि संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये हा जो धूप आहे तो पसरवला पाहिजे, फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडून. आणि जेव्हा तुम्ही हा होम घरामध्ये फिरवताय तेव्हा दरवाजे सगळे उघडून द्यायचे, जेणेकरून नकारात्मकता ऊर्जा इडापिडा जी काय आहे त्या घरामध्ये त्या सगळ्या धुराच्या धुपाने बाहेर जातील. अशा पद्धतीने अक्षय तृतीयाची पूजा जो कोणी या दिवशी देवपूजा आणि पितृपूजा नियम धर्माने करतो तर त्याला खरंच अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि अक्षय पुण्य असं असतं की ते कायमस्वरूपी चिरकाल आपल्या जवळ टिकून राहतं आणि वेळोवेळी संकटकाळी ते आपल्याला कामात येतं. तुम्हाला मातीचं करा आणि केळी कोठेही पाण्यासह दान करायची नसतील किंवा तुमच्याकडे तशी पद्धत जर नसेल तर मग ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. आणि हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दिलं तरीही चालेल. जे गहू आहे ते पक्ष्यांना घाला. अक्षय तृतीयाची पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच उचलायची असते. तसेच पितरांचा नैवेद्य दिलेला आपण घरात कोणीही खायचा नसतो. तो 12 वाजता नैवेद्य दाखवावा व 15 मिनिटांनी तो नैवेद्य कावळ्याला खाण्यासाठी टेरेसवर ठेवा. कारण कावळ्याने तो खाल्ला म्हणजेच पितराने खाल्ला असा त्याचा अर्थ होतो. तसेच राहिलेला जर नैवेद्य असेल तर तुम्ही इतर पशुपक्ष्यांना किंवा गायीला दिला तरीही चालेल. जोपर्यंत पितृपूजा होत नाही तोपर्यंत घरातील मुख्य स्त्री आणि मुख्य पुरुषांनी आणि लहान सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी उपवास हा करायचा असतो. आता अक्षय तृतीयाला आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो व अक्षय तृतीयापासून आंबा खाण्यास का सुरुवात केली जाते हे पाहूया. तर अक्षय तृतीयापासून आंबा का खातात व त्याचा नैवेद्य का दाखवतात, तर बघा, आई किंवा वडील मृत झाल्यावर आपण कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करतो आणि त्यामुळे आपल्याला तो पदार्थ समोर आल्यावर आपल्या आईवडिलांची आठवण येते, म्हणून तो पदार्थ आपण पाळतो. आपल्याला बघा, ज्यावेळेस आईवडील वारल्यानंतर आपल्याला सांगतात की एक पदार्थ तुम्ही पाळा किंवा तुम्हाला तो वर्षभर खायचा नाही वगैरे, तर अशा प्रकारे आपल्याला तो पदार्थ का पाळायचा सांगितलेला असतो. तर तुम्ही तो पदार्थ पाळल्यावरती ज्यावेळेस तुम्हाला तो पदार्थ तुमच्यासमोर येईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांची आठवण येईल आणि त्या पदार्थाची त्यागी भावना निर्माण होईल. तसेच वर्षातून ठराविक दिवसात येणारा आंबा आहे आणि फक्त उन्हाळ्यातच येतो. तो आल्यानंतर फार पूर्वीपासून ज्याचे वडील वारलेले आहेत त्यांनी आंब्याचा रसाचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवल्याशिवाय आंबा खात नाहीत. हे त्यामागील कारण आहे. तसे धार्मिक वगैरे असं काही कारण नाही, तर एक परंपरागत आलेली ही एक प्रथा आहे. तसेच अक्षय तृतीयापासून आंबा खात्यात ही एक त्यागाची भावना आहे. सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिना अगोदर जरी बाजारात आंबा आलेला असतो, पण आपल्या वडिलांसाठी आपल्या पूर्वजांसाठी खायचे नसतात. त्यांच्याविषयीचं प्रेम, त्यांच्याविषयीची त्यागाची भावना यामुळे आपल्याला अक्षय तृतीयापर्यंत आंबे खायचे नसतात. शिवाय अक्षय तृतीयापर्यंत आंबा खाण्यास योग्य असतो. तसेच ग्रामीण भागात हे आंबे उतरवला जातो. प्रथम आपले कुलदैवत, आपले ग्रामदैवत यांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि याच्यानंतर आपले जे मृत व्यक्ती आहेत त्यांना हा आंबा प्रथम दाखवला जातो. म्हणजे आपल्या वाडवडिलांना अर्पण केला जातो. म्हणजे आंब्याचा रस व पुरणपोळीचा स्वयंपाक याचा नैवेद्य आपल्या पूर्वजांना दाखवला जातो आणि म्हणून अक्षय तृतीयापासून आंबा खाण्याची प्रथा आहे. तर मंडळी, अक्षय तृतीयाच्या निमित्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.